नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, FY BComचा जो फिनान्शियल अँड कॉस्ट अकाउंटिंगचा आपला सब्जेक्ट आहे त्याच्यामधला चॅप्टर मटेरियल्स हे आज आपण बघणार आहोत. सर्वात आधी मटेरियल म्हणजे काय तर साधारणतः बिझनेसमध्ये किंवा फॅक्टरीमध्ये असलेला माल या अर्थाने आपण मटेरियलकडे बघतो. फिनिश गुड्स बनवण्यासाठी वर्क इन प्रोग्रेसमध्ये असलेले माल, स्टॉक, इन्व्हेंटरी या वेगवेगळ्या अर्थाने आपण मटेरियलकडे बघत असतो. तर या मटेरियलच्या संदर्भात इन्व्हेंटरीच्या संदर्भात त्याचं व्हॅल्युएशन असेल, नंतर पर्चेसिंग, स्टोरिंगच्या प्रोसेस असतील, पर्चेसिंगसाठी लागणारे डॉक्युमेंट्स असतील आणि इन्व्हेंटरीच्या व्हॅल्युएशनच्या ज्या मेथड्स असतील या सर्व पद्धतीनं आपण मटेरियल्स या चॅप्टरकडे बघणार आहोत. तो सिलेबस आपण कवर करणार आहोत. सगळ्यात आधी आपण बघूया AS2. AS2 इट इज रिलेटेड विथ द व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज. इन्व्हेंटरीच्या संदर्भात किंवा त्याच्याशी रिलेटेड असलेलं हे अकाउंटिंग स्टँडर्ड 2 आहे. याच्यामध्ये साधारणतः इन्व्हेंटरीच्या व्हॅल्युएशनवर भर दिला जातो. AS2 इज अ मेजरमेंट रिलेटेड स्टँडर्ड. It specifies the methods of computation of cost of inventories and the methods of determination of the value of inventories to be shown in the financial statement. म्हणजे हा अकाउंटिंग स्टँडर्ड काय करतो तर इन्व्हेंटरीचं जे व्हॅल्युएशन असेल आणि इन्व्हेंटरीज फिनान्शियल स्टेटमेंटमध्ये ज्या दिसत असतील त्या इन्व्हेंटरीचं त्या ठिकाणी या व्हॅल्युएशन करण्यासाठी AS अकाउंटिंग स्टँडर्ड 2 त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतो. फिनान्शियल स्टेटमेंटमध्ये कोणत्या व्हॅल्युएशनने त्या कॅरीज होतील, फॉरवर्ड होतील त्या पद्धतीने ते दाखवतं. तसं आपण जर विचार केला अकाउंटिंग स्टँडर्ड 2 हा इश्यू जर झाला तर तो झाला 1981ला तो इश्यू झालेला आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशनचा जर आपण विचार केला तर इम्प्लिमेंटेशन त्याचं झालेलं आहे 1 एप्रिल 1999. कम इन टू इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 1999. जर आपण इन्व्हेंटरी म्हणजे काय त्याची जर डेफिनेशन आपण बघितली तर इन्व्हेंटरी ही साधारणतः टंजिबल प्रॉपर्टी असते. कुणाची बिझनेसची जी टंजिबल प्रॉपर्टी आहे बट इट इन्क्लूड्स इन्व्हेंटरीजमध्ये काय काय इन्क्लूड होतं तर हेल्ड फॉर सेल इन नॉर्मल कोर्स ऑफ बिझनेस दॅट इज फिनिश गुड्स. म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये सेलसाठी जे तयार झालेला माल असेल फिनिश गुड्स तो सुद्धा आपण त्या ठिकाणी इन्व्हेंटरी म्हणून इन्व्हेंटरी त्याला म्हटलं जातं. बी पार्ट गुड्स विच आर इन द प्रोडक्शन प्रोसेस दॅट इज वर्क इन प्रोग्रेस. ज्या मालाची बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे जो अजून तयार झालेला नाही, फिनिश गुड्स झालेला नाही परंतु प्रक्रिया सुरू आहे असा सगळा जो माल असेल त्याला इन्व्हेंटरीज आपण असं म्हणतो. थर्ड सी पार्ट आहे रॉ मटेरियल विच आर कन्झ्युम्ड ड्युरिंग द प्रोडक्शन प्रोसेस ऑर रेंडरिंग ऑफ सर्विस इन्क्लुडिंग कन्झ्युमेबल स्टोअर्स आयटम. म्हणजे हे तीन जे आहेत त्याला आपण जर टोटल केलं तर ती आपल्या बिझनेसची इन्व्हेंटरी साधारणतः होत असते. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या येणाऱ्या आगामी ज्या एक्झाम्स आहेत त्या ऑब्जेक्टिव्ह म्हणजे MCQ पद्धतीने होणार आहेत. ऑप्शन्स त्याला असणार आहेत. तर हे चॅप्टरच्या थिअरी शिकल्यानंतर चॅप्टरच्या एंडिंगला मी तुम्हाला MCQसुद्धा देणार आहेत. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित ह्या कन्सेप्ट आधी क्लिअर करून घ्या की नेमकं इन्व्हेंटरी म्हणजे काय, AS अकाउंटिंग स्टँडर्ड कशासाठी असतो. तर ते झाल्यानंतर त्याच्यावर आपण काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनसुद्धा MCQs त्या ठिकाणी बघणार आहोत. तर इन्व्हेंटरी इन्क्लूड्स फर्स्ट इज फिनिश्ड गुड्स विच इज रेडी फॉर सेल. आफ्टर दॅट इट इन्क्लूड्स वर्क इन प्रोग्रेस विच इज goods which are in the production process, and last one is raw material which we used for the production or process or it is included in the सर्विसेस. तुम्ही सेवा देत असाल किंवा उत्पादन एखादं बनवत असाल त्याच्यामध्ये जे तुम्ही रॉ मटेरियल वापरलं आहे ते सुद्धा काय असतं इन्व्हेंटरी असतं. म्हणजे फिनिश गुड्स, वर्क इन प्रोग्रेस, रॉ मटेरियल्स याला आपण इन्व्हेंटरी असं म्हणू शकतो. तदनंतरचा आपला पुढचा मुद्दा आहे ह्या ज्या इन्व्हेंटरीज आहे त्याचं व्हॅल्युएशन आपण करणार आहोत त्याचं व्हॅल्युएशन नेमकं कोणत्या पद्धतीने करायचं किंवा कोणती व्हॅल्यू त्याची गृहीत धरायची. तर इन्व्हेंटरीची व्हॅल्यू कॅल्क्युलेशन करताना दोन पद्धतीनं विचार करायचा. एक असते तिची कॉस्ट व्हॅल्यू आणि दुसरी असते तिची नेट रिअलायझेबल व्हॅल्यू.
फॉर एक्झाम्पल आपण जर बघितलं तर समजा एखादी इन्व्हेंटरीचं आपल्याला व्हॅल्युएशन करायचं आहे, तर सगळ्यात आधी आपल्याला काय करावे लागेल, तिची कॉस्ट किती आहे ते बघावी लागेल. समजा एखाद्या इन्व्हेंटरीची कॉस्ट असेल 5000 आणि तिची नेट रिअलायझेबल व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. ती जर असेल 6000 तर फॉर्म्युला असं सांगतो किंवा नियम असे सांगतात, विच एवर इज लेस. इन्व्हेंटरीचं व्हॅल्युएशन करताना आयदर कॉस्ट ऑर नेट रिअलायझेबल व्हॅल्यू विच एवर इज लेस ती काय असेल, इन्व्हेंटरीची व्हॅल्यू असेल. सो जेव्हा आपण व्हॅल्युएशन करणार आहोत इन्व्हेंटरीचं, तर सगळ्यात आधी आपल्याला डिटरमाइन द कॉस्ट ऑफ इन्व्हेंटरीज, आपल्याला काय करावं लागेल, इन्व्हेंटरीची कॉस्ट डिटरमाइन करावी लागेल. आफ्टर दॅट डिटरमाइन द नेट रिअलायझेबल व्हॅल्यू ऑफ द इन्व्हेंटरीज, म्हणजे पहिले कॉस्ट व्हॅल्यू किती आहे ती बघायची, नंतर नेट रिअलायझेबल व्हॅल्यू किती आहे ते बघायचं, नंतर कंपेअर करायचं कॉस्ट आणि नेट रिअलायझेबल व्हॅल्यू दोघांचं कंपॅरिझन करायचं. जी लोअर असेल जी कमी असेल, विच एवर इज लेस, ती त्या इन्व्हेंटरीची व्हॅल्यू आहे असं कन्सिडर आपण करू शकतो. म्हणून व्हॅल्यू ऑफ इन्व्हेंटरी कसं ठरवायचं, कॉस्ट ऑर नेट रिअलायझेबल व्हॅल्यू विच एवर इज लेस, या पद्धतीने आपण त्याचं व्हॅल्युएशन करू शकतो. ही महत्त्वाची कन्सेप्ट आहे आणि उपयोगाची कन्सेप्ट आहे. तदनंतर आपण बघूया मटेरियल कंट्रोल. ही एक कन्सेप्ट आहे. आता मटेरियल कंट्रोल म्हणजे काय, तर आपल्या बिझनेसमध्ये आपल्या फॅक्टरीमध्ये वापरण्यात आलेलं जे मटेरियल आहे त्याचा वापर जास्तीत जास्त योग्य पद्धतीने व्हावा यासाठी जी मेथड वापरली जाते त्याला मटेरियल कंट्रोल असं म्हटलं जातं. आता मटेरियल कंट्रोल करण्याची जबाबदारी कुणाची असते, इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर ऑर एलिमेंट ऑफ द कॉस्ट. मटेरियल हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे कॉस्टमधला, आहे ना. म्हणून जास्तीत जास्त उत्पादन करताना मटेरियलचा जर आपण योग्य प्रमाणात वापर केला किंवा त्याचं स्टोरिंग व्यवस्थित केलं, त्याचं पर्चेसिंग व्यवस्थित केलं, त्याचं मेंटेनन्स व्यवस्थित केलं, तर त्याचा तुटवडासुद्धा होत नाही आणि त्या मटेरियलचा जास्त प्रमाणात आपण म्हणू अपव्ययसुद्धा होत नाही. म्हणजे योग्य प्रमाणात योग्य तेवढं मटेरियल आपल्याला वापरता येतं आणि स्टोअरसुद्धा करता येतं. म्हणून हे सगळं करण्यासाठी मटेरियल कंट्रोल ही कन्सेप्ट त्या ठिकाणी वापरली जाते. मटेरियल कंट्रोल इज अ सिस्टमॅटिक कंट्रोल ओव्हर पर्चेसिंग. कशावर कंट्रोल आहे, पर्चेसिंग, स्टोरिंग, कन्झम्पशन. म्हणजे मटेरियल खरेदी करणं, त्याला साठवणं आणि त्याचा वापर करणं याच्यावर कंट्रोल केलं जातं मटेरियल कंट्रोलच्या कन्सेप्टमध्ये. कशासाठी, टू मेंटेन अ रेग्युलर अँड टाईमली सप्लाय ऑफ मटेरियल. म्हणजे योग्य प्रमाणात आणि सातत्यानं आपल्याला मटेरियलचा पुरवठा जर करायचा असेल, ॲट द सेम टाईम अवॉइडिंग ओव्हरस्टॉकिंग. म्हणजे ओव्हरस्टॉकिंग, गरज नसताना जास्तीचा माल साठवून ठेवणं, जास्त मटेरियल साठवून ठेवणं, त्याच्याने काय होतं, आपला पैसा गुंतून पडतो. म्हणून मटेरियल कंट्रोल काय करतं, तर योग्य प्रमाणात पर्चेसिंग, योग्य प्रमाणात स्टोरिंग आणि त्याचं योग्य ते कन्झम्पशन. त्याच्याने काय होतं, योग्य प्रमाणात पुरवठा होतो, योग्य वेळी मटेरियलचा पुरवठा होतो आणि ओव्हरस्टॉकिंग म्हणजे आपल्याकडे माल पळून आहे विनाकारण असं काही होत नाही. मग आपल्याला मटेरियल कंट्रोलचे जर इम्पॉर्टन्स विचारले तर काय सांगता येतील, वाय मटेरियल कंट्रोल इज इम्पॉर्टंट. फर्स्ट, अवॉइड ॲबनॉर्मल वेस्टेज. इफ वी यूज मटेरियल कंट्रोल कन्सेप्ट व्हेरी वेल इन अवर बिझनेस, वी कॅन अवॉइड ॲबनॉर्मल वेस्टेज. विनाकारण आपलं मटेरियल वाया जात नाही. सेकंड वन इज अवॉइड स्टॉपेज ऑफ प्रोडक्शन. म्हणजे आपलं उत्पादन मध्येच थांबत नाही, है ना. योग्य प्रमाणात जर मटेरियल उपलब्ध होत असेल योग्य वेळेला तर कोणत्याही प्रकारचं उत्पादन त्या ठिकाणी थांबत नाही. नंतर अवॉइड ओव्हर स्टॉकिंग ऑफ मटेरियल. म्हणजे आपल्याला गरज आहे, समजा 10,000च्या मटेरियलची गरज आहे आणि तुम्ही 1,00,000चं मटेरियल त्या ठिकाणी साठवत आहे. गरज आहे का त्याची, नाही. उगीचच आपले 90,000 काय होत आहेत, आपले त्या ठिकाणी इन्व्हेस्ट होत आहे. म्हणून मटेरियल कंट्रोल जर असेल तर आपण काय करू शकतो, ओव्हर स्टॉकिंग ऑफ मटेरियलला अवॉइड करू शकतो. नेक्स्ट इम्पॉर्टंट, एलिमिनेट द रिस्क ऑफ लॉसेस. कशामुळे उद्भवणारे लॉसेस, थेफ्ट असेल, चोरी असेल, पिलफ्रेज असेल, फ्रॉड्स असतील, याद्वारे आपल्याला जे नुकसान होणार आहे ते आपण टाळू शकतो. आफ्टर दॅट नेक्स्ट इम्पॉर्टन्स, प्रोव्हाइड बेटर क्वालिटी ऑफ गुड्स
टू द कस्टमर. हे पण महत्त्वाचं आहे ना, आपण जो माल बनवतो तो चांगल्या क्वालिटीचा गेला पाहिजे, चांगल्या किमतीला त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे आणि कॉस्ट रिड्यूस झाली पाहिजे. या पद्धतीनं आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे कस्टमरचा पण फायदा आणि आपलासुद्धा फायदा त्याच्यामध्ये असतो. लास्ट इम्पॉर्टंट इज टू प्रोव्हाइड ॲक्युरेट इन्फॉर्मेशन रिगार्डिंग मटेरियल कॉस्ट वेनेवर इट रिक्वायर्ड टू द मॅनेजमेंट. जेव्हा जेव्हा मॅनेजमेंटला मटेरियल कॉस्टच्या संदर्भातली माहिती लागते, ती माहिती आपण मटेरियल कंट्रोलच्या माध्यमातून योग्य ती माहिती देऊ शकतो. दीज आर द इम्पॉर्टन्स ऑफ मटेरियल कंट्रोल. सो मटेरियल कंट्रोल इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. आफ्टर दॅट नेक्स्ट कन्सेप्ट इज डायरेक्ट अँड इनडायरेक्ट मटेरियल. आता मटेरियलचे जर आपण पार्ट पाहिले तर ते 2 प्रकारात आपण विभागू शकतो. फर्स्ट इज डायरेक्ट मटेरियल. डायरेक्ट मटेरियल कॅन बी आयडेंटिफाईड विथ द पर्टिक्युलर कॉस्ट युनिट. जो काही युनिट असेल, कॉस्ट युनिट असेल, त्याला आपण त्याच्यासोबत आयडेंटिफाई करू शकतो. त्याला आपण डायरेक्ट मटेरियल असं म्हणतो. द फिजिकल आयटम्स बिल्ट इन टू अ प्रोडक्शन. समजा एखादी वस्तू बनवताना किंवा आयटम बनवताना त्या वस्तूमध्ये जे जे मटेरियल इन्क्लूड असेल आणि जे आपण आयडेंटिफाय करू शकतो, जे आपल्याला दिसतं असं जे काही मटेरियल असेल त्याला आपण डायरेक्ट मटेरियल असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, समजा आपल्याला लेदरचा शूज बनवायचा आहे, तर त्या शूजमध्ये वापरलेलं लेदर हे काय असेल? डायरेक्ट मटेरियल. कारण आपण शूज बघताना आपल्याला लेदर डायरेक्ट दिसतं ना, बरोबर. तसं यांनी दिलं आहे बघा बेकरीमध्ये जर आपल्याला ब्रेड बनवायचा असेल, टोस्ट बनवायचा असेल, तर त्याच्यातलं डायरेक्ट मटेरियल कोणतं आहे? आपण काय काय वापरतो? पीठ वापरतो, एग्ज वापरतो, ईस्ट, शुगर, ऑइल अँड वॉटर. दीज आर द डायरेक्ट मटेरियल फॉर दॅट बेकरी आयटम्स और टोस्ट और ब्रेड, है ना. डायरेक्ट मटेरियल विच इज डायरेक्टली रिलेटेड विथ द पर्टिक्युलर कॉस्ट युनिट और वी कॅन आयडेंटिफाय दॅट प्रोडक्ट इन टू दॅट कॉस्ट युनिट. After that, next is indirect material, which is less importance than the direct material. Indirect material are the material used in the production process but which cannot be linked with the specific product or job. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला ते डायरेक्टली दिसत नाही जवळपास, म्हणजे मायनर इम्पॉर्टन्स त्याला असतं आणि त्याला डायरेक्टली आपण आयडेंटिफाय करू शकत नाही. सो आता याचं जर एक्झाम्पल बघितलं तर आपण लेदरच्या शूजचंच घेऊ. लेदरच्या शूज करताना लेदर जे आहे शूजमधलं ते असेल डायरेक्ट मटेरियल, पण लेदरचं शूज बनवताना त्याच्यात वापरलेला गम असेल किंवा ग्लू असेल किंवा थ्रेड असेल, दोरा असेल, हे सगळं काय आहे? हे सगळं आहे इनडायरेक्ट मटेरियल. तर दोघांमधला फरक तुम्हाला कळला असेल, डायरेक्ट मटेरियल काय आणि इनडायरेक्ट मटेरियल काय. नेक्स्ट महत्त्वाचं आपण बघणार आहोत डॉक्युमेंटेशन और प्रोसेस ऑफ परचेसिंग. आपण जेव्हा मटेरियल परचेस करतो तर मटेरियल परचेस करताना विशिष्ट अशी प्रोसेस त्या ठिकाणी राबवली जाते. तर ती जी प्रोसेस असेल ती प्रोसेस कोणती, किंवा परचेसिंग करताना कोणकोणते डॉक्युमेंट्स बनवले जातात, या पद्धतीने आपण त्याचा विचार करणार आहोत. तर परचेस करताना परचेस डिपार्टमेंट परचेसिंगचं काम करतं. म्हणजे कोणतीही फॅक्टरी असेल, इंडस्ट्री असेल, बिझनेस असेल, तर सेपरेट परचेस डिपार्टमेंट परचेसिंगचं काम करत असतं. तर त्याच्यातला परचेस प्रोसेसमधला सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला डॉक्युमेंट आहे परचेस रिक्विजिशन. व्हॉट इज परचेस रिक्विजिशन? जेव्हा जेव्हा परचेसचा डिसिजन घेतला जातो, म्हणजे एखादा मटेरियल परचेस करायचं आहे, परचेस डिपार्टमेंट असं ठरवतं, तेव्हा तो वेगवेगळ्या डिपार्टमेंटकडनं रिक्विजिशन मागवतो. हे एक रिटन डॉक्युमेंट असतं, लिहिलेलं डॉक्युमेंट असतं, जे इतर डिपार्टमेंटकडनं किंवा एम्प्लॉईकडनं परचेस डिपार्टमेंटला येतं. म्हणजे प्रोडक्शन डिपार्टमेंटला ज्या ज्या काही मटेरियल रिक्वायर्ड आहेत, आवश्यक आहेत, त्याच्या पद्धतीने तो मागणीपत्र किंवा फॉर्म जो भरून देतो त्याला म्हटलं जातं परचेस रिक्विजिशन. म्हणजे त्यांना काय काय लागणार आहे, परचेस रिक्विजिशन म्हणून ती पाठवलं जातं. नॉर्मली इट इज प्रिपेअर्ड बाय द स्टोअर डिपार्टमेंट. परचेस रिक्विजिशन कुणाकडनं बनवलं जातं? तर स्टोअर डिपार्टमेंटकडनं ते बनवलं जातं. समटाईम्स प्रोडक्शन डिपार्टमेंट और एनी अदर डिपार्टमेंट कॅन बी प्रिपेअर्ड इट. तर कशासाठी बनवलं जातं? तर परचेस डिपार्टमेंट जेव्हा परचेसिंगचा डिसिजन घेतं तेव्हा रिक्विजिशन आल्यानंतरच तो परचेसिंगचा डिसिजन घेतो. म्हणून दिस इज द इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स फॉर द परचेस डिपार्टमेंट परचेस रिक्विजिशन. ठीक आहे.
द डॉक्युमेंट्स यूज वेन द एम्प्लॉई नीड टू मेक अ परचेस, है ना, जेव्हा परचेस करायची असेल तेव्हा तो कंपनीच्या बिहाफमध्ये, कंपनीच्या वतीने परचेस डिपार्टमेंटला एक डॉक्युमेंट देतो आणि डिपार्टमेंट मॅनेजर ते चेक करून नंतर परचेसिंग ऑफिसर त्या पद्धतीने परचेस करायचं किंवा नाही या पद्धतीने तो डिसिजन घेतो आणि मग परचेसची खरी प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू होते, परचेस रिक्विजिशन. नेक्स्ट इज जेव्हा परचेस रिक्विजिशन तयार केलं जातं त्याच्यानंतर दुसरं आहे बिल ऑफ मटेरियल. आता परचेस रिक्विजिशन जर आपण बघितलं तर परचेस रिक्विजिशन कशासाठी केलं जातं, जनरल किंवा रेग्युलर आयटमसाठी परचेस रिक्विजिशन केलं जातं. रेग्युलर जेव्हा आयटम्स असतील तेव्हा परचेस रिक्विजिशन केलं जातं, पण जेव्हा स्पेसिफिक एखादा आयटम असेल किंवा स्पेसिफिक एखादं युनिट असेल तेव्हा बिल ऑफ मटेरियल तयार केलं जातं फॉर अ स्पेसिफिक आयटम. आता स्पेसिफिक आयटममध्ये काय काय येऊ शकतं, मटेरियल येऊ शकतं, वेगवेगळे पार्ट्स येऊ शकतात, ड्रॉइंग्स येऊ शकतात विथ द इन्स्ट्रक्शन्स, है ना. या सगळ्या गोष्टी स्पेसिफिकली बिल्स ऑफ मटेरियलमध्ये बनवल्या जातात किंवा लिहिल्या जातात. थर्ड वन इज जेव्हा परचेस रिक्विजिशन तयार होतं, बिल्स ऑफ मटेरियल तयार होतं, त्यानंतर परचेस डिपार्टमेंट इन्क्वायरी करण्याचं कार्य करतं. म्हणजे ऑन रिसिप्ट ऑफ परचेस रिक्विजिशन और बिल ऑफ मटेरियल द परचेस डिपार्टमेंट स्टार्ट द परचेस ॲक्टिव्हिटी, आहे ना, तिथून परचेसिंगची ते क्रिया सुरू करतात. परचेस डिपार्टमेंट काय करतं, एक लिस्ट मेंटेन करतं, कुणाची, सप्लायर्सची लिस्ट मेंटेन करतं. का करतं, कारण आपल्याला जे मटेरियल आवश्यक आहे ते देणारे कोणकोणते सप्लायर आहेत त्यांच्याशी मग कॉन्टॅक्ट केला जातो, त्यांच्याकडनं कोटेशन्स मागवले जातात. कोटेशन म्हणजे काय, समजा आपल्याला जे मटेरियल घ्यायचं असेल ते कोणता सप्लायर, समजा ए बी सी हे 3 सप्लायर आहे, तर ते मटेरियल तुम्ही आम्हाला किती किमतीपर्यंत देणार हे मागवलं जातं, त्याला कोटेशन असं म्हणतात. मग ए म्हणतो की मी तेच मटेरियल 1 लाखाला तुम्हाला देईल, बी म्हणतो मी तुम्हाला 85,000ला देईल, सी म्हणतो 1,10,000ला देईल. आपल्याला कोणत्या किमतीला ते मटेरियल घेऊ शकतो, योग्य प्रमाणात पडेल, कुणाच्या टर्म्स कंडिशन योग्य आहेत, या पद्धतीनं विचार करून, इन्क्वायरी करून, कोटेशन मागवून मग परचेस डिपार्टमेंट परचेसचा विचार करतं आणि एखादा सप्लायर त्यामधून सिलेक्ट केला जातो. म्हणजे थर्ड प्रोसेस काय, परचेसची इन्क्वायरी केली जाते आणि कोटेशन मागवून घेतले जातात. आफ्टर दॅट जसं तुम्हाला मी परचेस रिक्विजिशनचा फॉर्मॅट दाखवलेला तुम्ही बघितला असेल, हा परचेस रिक्विजिशनचा फॉर्मॅट आहे. ठीक आहे, हा परचेस रिक्विजिशनचा फॉर्मॅट आपण या ठिकाणी बघितलेला होता. आता आपण बघणार आहोत नेक्स्ट परचेस ऑर्डर. आता परचेस ऑर्डर म्हणजे काय, परचेस डिपार्टमेंट सप्लायरला टर्म्स कंडिशन्स इश्यूज लिहून माल खरेदीची जी ऑर्डर देते त्याला आपण परचेस ऑर्डर म्हणतात. परचेस ऑर्डर वेगळी आणि परचेस रिक्विजिशन वेगळं. परचेस रिक्विजिशन एखादं डिपार्टमेंट बनवू शकतं आणि परचेस ऑर्डर हे परचेस डिपार्टमेंट त्या ठिकाणी बनवतं. कशासाठी, तो ऑर्डर देतो सप्लायरला, आम्हाला कोणता माल म्हणजे कोणता आयटम कोणत्या डिस्क्रिप्शनमध्ये, किती क्वांटिटीमध्ये, किती किमतीचा, किती तारखेपर्यंत पाहिजे आहे, या पद्धतीने संपूर्ण डिस्क्रिप्शन या परचेस ऑर्डरमध्ये दिलं जातं. परचेस डिपार्टमेंट सप्लायरला हे परचेस ऑर्डर त्या ठिकाणी पाठवत असतं. तदनंतर आपला पुढचा पार्ट आहे, जेव्हा परचेस ऑर्डर जाते त्या परचेसच्या ऑर्डरच्या अनुषंगाने आपल्याकडे माल येतो. माल आल्यानंतर तो माल उतरवणे आणि त्या मालाचं इन्स्पेक्शन करणं, तो माल उतरवणं आणि त्या मालाचं इन्स्पेक्शन करणं ही पुढची प्रोसेस आहे. कारण आपण परचेस ऑर्डरमध्ये दिलेला ऑर्डर केलेला माल आणि त्यांनी पाठवलेला माल सेम आहे का, मटेरियल मिळवणं, त्याला अनलोडिंग करणं, उतरवणं, नंतर त्याची क्वांटिटी चेक करणं, त्याची क्वालिटी चेक करणं, त्याची फिजिकल कंडिशन चेक करणं, तुटफूट झाली आहे का हे बघणं, हे सगळं त्याच्यामध्ये केलं जातं. आणि जर माल चांगला असेल तर क्लर्क जो असेल तिथला इन्स्पेक्शन केल्यानंतर तो क्लर्क गुड्स रिसिव्ड नोट त्या ठिकाणी 5 कॉपीजमध्ये बनवतो. किती कॉपीजमध्ये, 5 कॉपीजमध्ये तो बनवतो की आम्हाला माल रिसीव झालेला आहे. 5 कॉपीजमध्ये तो माल त्या ठिकाणी गुड्स रिसिव्ड नोट त्या ठिकाणी तो बनवतो 5 कॉपीजमध्ये. ठीक आहे, नंतर रिसीव झाल्यानंतर चेकिंग आणि पासिंग बिल ऑफ पेमेंट ही सगळ्यात शेवटची प्रक्रिया आहे. कशाची, परचेसिंग प्रोसेसची. आपण काय बघत होतो,
परचेस प्रोसेस बघतोय त्याच्यामध्ये चेकिंग अँड पासिंग बिल ऑफ पेमेंट, म्हणजे आपला जो व्यवहार झाला त्याची संपूर्ण चेकिंग केल्यानंतर जेव्हा खात्री होते ती क्वांटिटी, रेट, टर्म्स कंडिशन ह्या सगळ्या व्यवस्थित आहेत, परचेस ऑर्डरप्रमाणेच आहेत, याही खात्री झाल्यानंतर बिल ऑफ पेमेंट म्हणजे त्या ठिकाणी परचेसरला बिल त्या ठिकाणी पेड केलं जातं, त्याची अमाऊंट त्याला त्या ठिकाणी पेमेंट केली जाते, ती एक इनव्हॉइस त्या ठिकाणी बनवली जाते. आणि स्टोअर अकाउंटिंग डिपार्टमेंट जे असतं ते त्या ठिकाणी सर्टिफाय करतं, एंट्री पास करतं, इनव्हॉइस तयार करतं, पेमेंट करतं आणि कॅशियरकडनं त्या ठिकाणी ते पेमेंट केलं जातं. म्हणजे परचेस रिक्विजिशनपासून तर चेकिंग अँड पासिंग बिल ऑफ पेमेंट इथपर्यंत तुमची परचेसची प्रोसेस त्या ठिकाणी चालत असते. खूप महत्त्वाचं आहे, याच्यावर बरेचसे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आपल्याला येऊ शकतात. नंतरचा आपला पार्ट आहे डॉक्युमेंट्स यूज इन द स्टोअर्स डिपार्टमेंट. स्टोअर म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी माल साठवला जातो ती जागा म्हणजे स्टोअर. कारण समजा आपण 20 लाखाचा माल भरला तर तो 20 लाखाचा माल आपण आजच वापरणार आहोत का, नाही. तो 20 लाखाचा माल आपण काय करतो, स्टोअर करतो. तर तो 20 लाखाचा माल जो आपण स्टोअर केलेला असेल त्या स्टोअर केलेल्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे डॉक्युमेंट्स यूज करावे लागतात. त्याच्यातलं पहिलं आणि महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे बिन कार्ड. आता बिन कार्ड त्याच्यातला महत्त्वाचा प्रश्न आहे बिन. बिन म्हणजे काय, तर बिन म्हणजे रॅक, कबर्ड किंवा कंटेनर, कपाट. आपल्या घरात आपण काय म्हणतो, त्याला कपाट म्हणतो, ज्याच्यामध्ये मटेरियल आपण स्टोअर करतो किंवा ठेवतो किंवा साठवून ठेवतो. तर ते बिन जे असेल त्या बिनला एक कार्ड लावलं जातं. त्या कार्डवर काय लिहिलं जातं, त्या कार्डवर लिहिलं जातं त्या बिनमध्ये किंवा त्या कपाटामध्ये किंवा त्या रॅकमध्ये किंवा त्या कबर्डमध्ये किती क्वांटिटी मटेरियल आहे, त्याचं आलेलं मटेरियल किती, आपण इश्यू मटेरियल किती केलं आणि आता माझ्याकडे बॅलन्स किती मटेरियल आहे, या स्वरूपाची संपूर्ण माहिती त्या कार्डवर लिहिली जाते. ते कार्ड म्हणजे बिन कार्ड होय. म्हणजे स्टोअर डिपार्टमेंटमध्ये त्या बिनला म्हणजेच कपाटाला एक कार्ड लावलं जातं आणि त्याच्यामध्ये असलेलं मटेरियलची क्वांटिटी, किती आलं, किती गेलं, माझ्याकडे किती बॅलन्स आहे, म्हणजे इश्यू, रिसिव्ड आणि बॅलन्स या पद्धतीने रेकॉर्ड बिन कार्डमध्ये मेंटेन केलं जातं. बिन कार्डची मदत कुणाला होते, बिन कार्ड हेल्प्स द स्टोअर कीपर फॉर मटेरियल कंट्रोल. कारण स्टोअर कीपरला खूप उपयोग होतो की माझ्याकडे किती मटेरियल आलं, किती गेलं, बॅलन्स किती आहे, या स्वरूपात योग्य ती नोंदणी बिन कार्डमुळे ठेवली जातो. म्हणून स्टोअर डिपार्टमेंटमधला महत्त्वाचा हा एक डॉक्युमेंट आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे आपलं स्टोअर लेजर. पुढचं आहे आपलं स्टोअर लेजर. बिन कार्डसारखंच स्टोअर लेजर हे सुद्धा रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठीच मटेरियलचं रेकॉर्ड मेंटेन यामध्ये केलं जातं. आता तुम्ही म्हणाल की मग दोघांमध्ये काय फरक आहे, तर बिन कार्ड काय करतं, फक्त क्वांटिटी दाखवतं, क्वांटिटी किती माल आला, किती माल गेला आणि किती बॅलन्स होता. मात्र स्टोअर लेजर काय करतं, स्टोअर लेजर त्याची क्वांटिटी तर दाखवतंच पण त्याची व्हॅल्यूसुद्धा दाखवतं. स्टोअर डिपार्टमेंटमध्ये आलेल्या मालाची क्वांटिटी आणि त्या मालाची व्हॅल्यू किती आहे हे सुद्धा स्टोअर लेजरमध्ये केलं जातं. कोण मेंटेन करतं, कॉस्ट अकाउंटिंग डिपार्टमेंट मेंटेन स्टोअर लेजर. स्टोअर कीपर मेंटेन्स बिन कार्ड है ना. बिन कार्ड कोण मेंटेन करतं, स्टोअर कीपर. आणि स्टोअर लेजर कोण मेंटेन करतं, कॉस्ट अकाउंटिंग डिपार्टमेंट त्या ठिकाणी मेंटेन करतं. बिन कार्डमध्ये ओन्ली क्वांटिटी आणि स्टोअर लेजरमध्ये क्वांटिटी विथ व्हॅल्यू ऑफ मटेरियल. ठीक आहे. नेक्स्ट आहे मटेरियल इश्यूज रिक्विजिशन. त्याला म्हटलं जातं MIR. काय म्हटलं जातं, मटेरियल इश्यू रिक्विजिशन. MIR हे काय आहे, एक रिटर्न डॉक्युमेंट आहे. काय आहे, मटेरियल इश्यू रिक्विजिशन रिटर्न डॉक्युमेंट आहे, मेड टू स्टोअर कीपर फॉर इश्यू मटेरियल्स इन द प्रिस्क्राईब साइन बाय द ऑथराइज ऑर डिमांडिंग पर्सन. म्हणजे जेव्हा आपल्याला स्टोअर डिपार्टमेंटमधून मटेरियलची गरज असते, त्या मटेरियलची गरज असताना आपण त्यांना एक रिटर्न फॉर्म त्या ठिकाणी लिहून दिल्यानंतर आपल्याला मटेरियल इश्यू रिक्विजिशन त्या लेखी फॉर्मला त्या ठिकाणी म्हटलं जातं.
म्हणजे समजा एखाद्या डिपार्टमेंटला मटेरियलची आवश्यकता असेल तर तो काय करेल, मटेरियल इश्यू रिक्विजिशन त्या ठिकाणी तयार करेल, तो स्टोअर कीपरला देईल आणि त्याच्यानंतर त्याला तो मटेरियल त्या ठिकाणी मिळेल. स्वतःची साईन असलेला विशिष्ट एक फॉर्म असतो मटेरियल रिक्विजिशनचा, त्याचा एक विशिष्ट फॉर्म असतो. तदनंतर पुढचा आहे मटेरियल रिटर्न नोट. आता समजा मटेरियल इश्यूज रिक्विजिशन आल्यानंतर आपण 10,000चा माल त्या ठिकाणी घेतला. किती? मटेरियल रिटर्न नोटसाठी 10,000चा माल आपण घेतला, पण मला 8,000चा माल लागला. 2,000 माझ्याकडे उरलेले आहेत. मी काय करणार, 2,000चा तो जो मटेरियल असेल तो मी रिटर्न करणार स्टोअर डिपार्टमेंटला. तर रिटर्न करताना कोणतं त्या ठिकाणी डॉक्युमेंट बनवलं जातं, मटेरियल रिटर्न नोट है ना. एक्सेस जेव्हा असेल माझ्याकडे, जेव्हा माझ्याकडे 1 मिनिट, माझ्याकडे आलेला माल जेव्हा जास्त असेल, जो जास्त माल असेल जेव्हा मी स्टोअर डिपार्टमेंटला रिटर्न करते तेव्हा मटेरियल रिटर्न नोट बनवली जाते. नेक्स्ट इज मटेरियल ट्रान्सफर नोट. आता काय होतं, समजा 2 डिपार्टमेंट असले, ए आणि बी. एला आपण 10,000चा माल दिला, मटेरियल दिलं. 10,000 पैकी त्याने 8,000चं वापरलं. 2,000चं मटेरियल जर त्याने स्टोअर डिपार्टमेंटला रिटर्न केलं तर तो बनवेल मटेरियल रिटर्न नोट. पण तो काय करतो, 2,000चं मटेरियल परस्पर बी या डिपार्टमेंटला ट्रान्सफर देतो. तेव्हा काय बनवलं जातं, मटेरियल ट्रान्सफर नोट. when the material transfer from one department to another department directly, then material transfer note will be prepared. Did you understood? Yes. म्हणून हे महत्त्वाचे 5 डॉक्युमेंट्स आपल्याला त्या ठिकाणी स्टोअर डिपार्टमेंटमध्ये स्टोअर कीपरला त्या ठिकाणी मेंटेन करावे लागतात, बनवावे लागतात. तर विद्यार्थी मित्रांनो, ही आपली चॅप्टरची थिअरी कन्सेप्ट आपण या ठिकाणी बघितली. आता या थिअरी कन्सेप्टवर साधारणतः कोणकोणते क्वेश्चन्स विचारले जातील, ऑब्जेक्टिव्ह, ते आपण बघणार आहोत. MCQ क्वेश्चन साधारणतः कसे असतील. तर पहिला MCQ क्वेश्चन बघा, लाईक दिस. पहिला MCQ क्वेश्चन आहे, इनडायरेक्ट मटेरियल यूज्ड इन प्रोडक्शन इज क्लासिफाईड ॲट ऑफिस ओव्हरहेड्स, सेलिंग ओव्हरहेड्स, डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स और फॅक्टरी ओव्हरहेड्स. म्हणजे इनडायरेक्ट मटेरियल यूज इन प्रोडक्शन इज क्लासिफाईड. जर इनडायरेक्ट मटेरियल प्रोडक्शनमध्ये आपण यूज करत असू तर ते कसं क्लासिफाईड केलं जातं, ऑब्वियस इनडायरेक्ट मटेरियल रिलेटेड विथ द फॅक्टरी. तर फॅक्टरी ओव्हरहेड हे त्याचा आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज, द मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट ऑफ कॉस्ट इन मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज इज. द मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट ऑफ कॉस्ट, कोणता महत्त्वाचा कॉस्टचा एलिमेंट आहे मॅन्युफॅक्चरिंग उत्पादक कंपन्यांमध्ये, इंडस्ट्रीजमध्ये? मटेरियल, लेबर, डायरेक्ट कॉस्ट, इनडायरेक्ट कॉस्ट. मी आधीच सांगितलं की मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट ऑफ कॉस्ट इज मटेरियल. सो आन्सर इज मटेरियल. नेक्स्ट क्वेश्चन इज, मटेरियल कंट्रोल इन्व्हॉल्व्स. आपण मटेरियल कंट्रोलची कन्सेप्ट बघितली ना. तर मटेरियल कंट्रोलमध्ये काय काय येतं, तर त्यांचे ऑप्शन बघूया. ऑप्शन ए, कन्झम्पशन ऑफ मटेरियल, इश्यू ऑफ मटेरियल, परचेस ऑफ मटेरियल. डी ऑप्शन आहे परचेस, स्टोरेज अँड इश्यू ऑफ मटेरियल. तर आपण बघितलं मटेरियल कंट्रोलमध्ये काय येतं, मी तुम्हाला सांगितलं होतं. मटेरियल कंट्रोलमध्ये येतं मटेरियलचं परचेस येतं, मटेरियलचं स्टोरिंग येतं आणि मटेरियलचं इश्यू पण येतं. म्हणून डी ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन इज, मटेरियल रिक्विजिशन इज मींट फॉर. आपण पाहिलं ना व्हॉट इज मटेरियल रिक्विजिशन. तुम्ही लगेच फॉलोअप घेतला पाहिजे की काय सांगितलं होतं मॅडमने, मटेरियल रिक्विजिशन काय आहे. बघा तुम्हाला समजतंय का, तुम्ही पण विचार करा. परचेस ऑफ मटेरियल, सप्लाय ऑफ मटेरियल फ्रॉम स्टोअर्स, सेल ऑफ मटेरियल, स्टोरेज ऑफ मटेरियल आहे ना. तर मटेरियल रिक्विजिशन काय आहे, मागणी केली जाते ना मटेरियलची, म्हणून सप्लाय ऑफ मटेरियल फ्रॉम स्टोअर. बी ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. सप्लाय ऑफ मटेरियल फ्रॉम स्टोअर. परचेस रिक्विजिशन वेगळं, मटेरियल रिक्विजिशन वेगळं. जेव्हा आपल्याला मटेरियलची गरज असते आणि आपण मटेरियल स्टोअर डिपार्टमेंटकडे मागतो. सप्लाय ऑफ मटेरियल फ्रॉम द स्टोअर्स. नेक्स्ट वन इज, मटेरियल इज इश्यूड बाय स्टोअर कीपर अगेन्स्ट. ऑप्शन, मटेरियल रिक्विजिशन,
मटेरियल ऑर्डर, गुड्स रिसिव्ड नोट, परचेस रिक्विजिशन. केव्हा देतो आपल्याला स्टोअर कीपर मटेरियल? केव्हा देतो? तर जेव्हा आपण त्याला मटेरियल रिक्विजिशन देतो तेव्हा तो आपल्याला मटेरियल देतो. सो मटेरियल इज इशूड बाय स्टोअर कीपर अगेन्स्ट मटेरियल रिक्विजिशन, है ना. ए ऑप्शन इज करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन इज बिन कार्ड इज मेंटेन बाय. आपण बघितलं बिन कार्ड इज मेंटेन बाय. ऑप्शन बघा, कॉस्टिंग डिपार्टमेंट, स्टोर्स डिपार्टमेंट, फिनान्स डिपार्टमेंट अँड अकाउंटिंग डिपार्टमेंट. ऑब्वियसली काय ऑप्शन आहे तुम्ही सांगा मला. करेक्ट ऑप्शन इज बी, स्टोर्स डिपार्टमेंट. ओके, स्टोअर डिपार्टमेंटच बिन कार्ड त्या ठिकाणी मेंटेन करतं किंवा आपल्या शब्दात ते बनवतं. नेक्स्ट इज इन्व्हेंटरी डज नॉट इन्क्लूड. म्हणजे इन्व्हेंटरीमध्ये काय येत नाही. बघूयात आपण काय येत नाही. ए, मटेरियल यूज्ड इन द प्रोडक्शन ऑफ गुड्स टू बी सोल्ड. मटेरियल यूज्ड आहे ना, मटेरियल जे यूज केलं आहे प्रोडक्शनमध्ये गुड्स सोल्डसाठी ते नॉट इन्क्लूड. काय म्हटलं ते लक्ष द्या, नॉट इन्क्लूड, जे मटेरियलमध्ये इन्व्हेंटरीमध्ये येत नाही. बी, ॲसेट इंटेंडेड टू बी सोल्ड इन द नॉर्मल कोर्स ऑफ बिझनेस. C, equipment used in the manufacturing are sold. Third, assets currently in production from the normal sale. आता मटेरियल तर येतच, ॲसेट इंटेंडेड टू सेल्ड इन द नॉर्मल कोर्स ऑफ बिझनेस हे पण येतं. इक्विपमेंट यूज्ड इन द मॅन्युफॅक्चरिंग आर सोल्ड. जे इक्विपमेंट्स आपण वापरणार आहोत ते इन्व्हेंटरी असतं का बरं? म्हणजे एखादी वस्तू बनवण्यासाठी जे इक्विपमेंट्स मशिनरी आपण वापरणार आहोत ती मात्र काही इन्व्हेंटरी नाही. सो राईट ऑप्शन इज सी, म्हणजे ही इन्व्हेंटरी नाही, इक्विपमेंट ही इन्व्हेंटरी नाही, म्हणून करेक्ट ऑप्शन इज सी. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲन इन्व्हेंटरी. कोणती इन्व्हेंटरी नाही आहे बघा, तुम्हाला लगेच उत्तर येईल. रॉ मटेरियल आहे का? आहेच. फिनिश्ड प्रोडक्ट्स आहेत का? इन्व्हेंटरी येस आहेत. बोथ ए अँड बी दोघं आहेत ना? आहेतच. मशीन्स, मला सांगा मशीन हे आहे का? मशीन नाही, म्हणून मशीन हे त्याचं करेक्ट ऑप्शन आहे. मशीन इज नॉट ए इन्व्हेंटरी, ऑप्शन डी. नेक्स्ट, द रिसिप्ट ऑफ मटेरियल्स फ्रॉम अ सप्लायर should also be documented and the goods receipt note be prepared to the purchase requisition and purchase order to make sure that the goods that were ordered have actually been delivered. The above statement is correct. The above statement is incorrect. काय वाटतं तुम्हाला? The receipt of materials from the supplier should also be documented. केलं जातं का? Yes, केलं जातं. And the goods received note to be compared to the purchase requisition and purchase order to make sure that the goods that we are ordered have actually been delivered. केलं जातं ना हे सगळं. पर्चेस ऑर्डर आपण म्हटलं शेवटची जी प्रोसेस आहे इन्क्वायरी चेकिंगमध्ये किंवा माल उतरवताना आपण हे सगळं करतो. सो राईट ऑप्शन इज द अबोव स्टेटमेंट इज करेक्ट. या पद्धतीने सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. वेगळ्या पद्धतीचा हा क्वेश्चन आहे, ट्रू ऑर फॉल्सच्या टाईपमधला. नंतरचा क्वेश्चन आहे, इन्व्हेंटरी कंट्रोल इन्क्लूड्स द फंक्शन ऑफ. इन्व्हेंटरी कंट्रोलमध्ये काय काय येतं बघा. येतं का? इन्व्हेंटरी ऑर्डरिंग अँड परचेसिंग, येस येतं. रिसिव्हिंग गुड्स इन स्टोअर्स अँड स्टोरिंग, येस ते पण येतं. इन्व्हेंटरी कंट्रोलमध्ये येतच ना ते. इश्यूइंग इन्व्हेंटरीज अँड कंट्रोलिंग लेवल्स ऑफ इन्व्हेंटरीज येतं. ऑल ऑफ द अबव, म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या इन्व्हेंटरी कंट्रोलमध्ये येतात, म्हणून करेक्ट ऑप्शन इज नंबर 4, ऑल ऑफ द अबव. ओके. नेक्स्ट क्वेश्चन इज, इन्व्हेंटरी मे बी क्लासिफाईड ॲज. इन्व्हेंटरी कशी क्लासिफाईड केली जाते बघा. रॉ मटेरियल, स्पेअर पार्ट्स, कन्झ्युमेबल्स, वर्क इन प्रोग्रेस, फिनिश गुड्स. आपण इन्व्हेंटरीची डेफिनेशन बघितली, तुम्हाला जर आठवत असेल तर सुरुवातीलाच. व्हॉट इज इन्व्हेंटरी? ते इन्व्हेंटरीमध्ये मी सांगितलं होतं रॉ मटेरियल, सेल ऑफ गुड्स म्हणजे फिनिश गुड्स, वर्किंग प्रोग्रेस जो माल तयार होत आहे तो, आणि स्पेअर पार्ट्स हे सगळं कशात येतं? कशात येतं? इन्व्हेंटरीमध्ये येतं, म्हणून ऑल ऑफ द अबव दिस इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट इज लास्ट क्वेश्चन, मॅनेजमेंट मे विश टू कंट्रोल इन्व्हेंटरीज फॉर द फॉलोइंग रिझन. कशासाठी मॅनेजमेंट इन्व्हेंटरी कंट्रोल करतं? होल्डिंग कॉस्ट फॉर इन्व्हेंटरी मे बी एक्सपेन्सिव्ह, प्रोडक्शन विल बी द काय आहे ते डिस्टरप्टेड इफ वी रन आउट ऑफ द रॉ मटेरियल, unusual inventory with a short shelf life may incur
unnecessary expenses. Holding cost of inventories may be expensive, right? Production will be disrupted if we run out of the raw material. हे पण आहे, म्हणजे जर शॉर्टेज आपण ज्याला म्हणू त्यालाच काय म्हटलं जाईल आपल्या भाषेमध्ये, शॉर्टेज म्हटलं जाईल, म्हणजे प्रोडक्शन त्या ठिकाणी थांबणं असं म्हटलं जाईल. नंतर अनयुज्युअल इन्व्हेंटरी म्हणजे ओव्हरस्टॉकिंग किंवा शॉर्टेज या पद्धतीचं जे आहे ते टाळण्यासाठी काय केलं जातं, मटेरियल कंट्रोल किंवा इन्व्हेंटरी कंट्रोल त्या ठिकाणी केलं जातं. म्हणून याचं पण राईट ऑप्शन काय आहे, ऑल ऑफ अबव. ओके. नंतरचा क्वेश्चन आहे, मॅनेजमेंट मस्ट बी केप्ट of the physical procedure of ordering and receiving a consignment of the material to ensure the following. काय काय करण्यासाठी, the enough inventory is held, that there is no duplication of ordering, third that quality is maintained and there is a adequate record keeping for the accounting purpose, all of above. Obviously correct option is all of above. Correct option is all of above. Where materials having been issued to one job or cost center are later transferred to a different job or a cost center without first being returned to stores, a dash dash should be raised. मी तुम्हाला म्हटलं की ए डिपार्टमेंटने बी डिपार्टमेंटला जर डायरेक्ट मटेरियल ट्रान्सफर करून दिलं तर आपण काय बनवतो, मटेरियल ट्रान्सफर नोट, है ना, आपण पाहिलं तर मटेरियल ट्रान्सफर नोट. म्हणून वन युनिट कॉस्ट युनिटने किंवा वन डिपार्टमेंटने दुसऱ्या डिपार्टमेंटला जर ते देऊन टाकलं तर मटेरियल ट्रान्सफर नोट आपण त्या ठिकाणी बनवतो. नंतर द मोस्ट फ्रिक्वेंट एन्काउंटर्ड सिस्टीम ऑफ द रेकॉर्डिंग इन्व्हेंटरी मूवमेंट्स इज टू बी यूज फॉर बिनकार्ड स्टोअर लेजर अकाउंट्स. बोथ ए अँड बी एस दोघं पण त्या ठिकाणी उपयोगाचे असतात. बिनकार्ड्स पण असतं आणि स्टोअर लेजर अकाउंट्स त्या ठिकाणी मेंटेन केले जातात. सो next is a bin card is a record of receipt, issue and balances of the quantity of an item of inventory handled by the store. correct. मी सांगितलं बिन कार्ड काय आहे, आलेला गेलेला आणि बॅलन्स असलेला मटेरियलच्या संदर्भात क्वांटिटेटिव्ह इन्फॉर्मेशन त्यामध्ये असते. अ बिन कार्ड शोज द लेवल ऑफ इन्व्हेंटरी ऑफ an item at a particular store location. It is kept with the actual inventory and it is updated by the storekeeper as the inventories are received and issued. बरोबर आहे ना. बिन कार्ड कोण बनवत होतं, स्टोअरकीपरच बनवतो. नंतर कशासाठी, त्याची क्वांटिटी, बॅलेन्स किती आला किती गेला आणि बॅलेन्स किती आहे. म्हणून हे स्टेटमेंट काय आहे, ट्रू स्टेटमेंट त्याचं आहे. ट्रू ऑर फॉल्समध्ये ते घेतले मी. इन्व्हेंटरी मस्ट बी मेजर्ड इन द फिनान्शियल स्टेटमेंट ॲट द लोअर ऑफ. बघा, इन्व्हेंटरी मस्ट बी मेजर्ड म्हणजे त्याचं व्हॅल्युएशन येतं. त्याचा अर्थ काय होतं, व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी कसं केलं जातं, कॉस्टने केलं जातं का, नेट रिअलायझेबल व्हॅल्यूला केलं जातं का, नाही. मी शिकवलं आहे. काय शिकवलं आहे तुम्हाला, इन्व्हेंटरीचं व्हॅल्युएशन किंवा त्याचं मेजरमेंट कसं होतं, फर्स्ट ऑर सेकंड विच एवर इज लेस. एक तर पहिलं किंवा दुसरं म्हणजे कॉस्ट किंवा नेट रिअलायझेबल व्हॅल्यूपेक्षा जे कमी असेल ते आपल्याला त्या ठिकाणी स्वीकारावं लागेल किंवा घ्यावं लागेल. लास्ट क्वेश्चन इज, एव्हरी मुवमेंट ऑफ ॲन मटेरियल इन अ बिझनेस शूड बी डॉक्युमेंटेड युजिंग द फॉलोइंग ॲज अ ॲप्रोप्रिएट. काय काय करावं लागतं बघा, जे जे आपण शिकलो आहोत ते सगळंच आहे. त्याच्यामध्ये काय करावं लागतं, परचेस रिक्विजिशन, परचेस ऑर्डर हो, GRN गुड्स रिसिव्ड नोट, मटेरियल्स रिक्विजिशन नोट बनवावी लागते, मटेरियल ट्रान्सफर नोट और मटेरियल रिटर्न नोट है ना बनवावी लागते. म्हणजे मटेरियलची जी मूवमेंट असेल इकडनं तिकडे येणं जाणं आणि बॅलन्स, ते कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतात, ऑल डॉक्युमेंट्स आर इम्पॉर्टंट. सो करेक्ट ऑप्शन इज ऑल ऑफ द अबव. सो फ्रेंड्स, दिस लेक्चर इज कवर्ड ऑल द थेरॉटिकल पार्ट ऑफ मटेरियल्स. तुम्हाला सगळे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स कळले असतील, थेरी कळली असेल अशी मी अपेक्षा करते. आणि भेटूयात पुढच्या चॅप्टरमध्ये, ज्या ठिकाणी आपण बघणार आहोत मेथड्स ऑफ व्हॅल्युएटिंग मटेरियल इश्यूज. आपल्याला जे मटेरियल इश्यू करणार आहोत त्याच्या मेथड्स आपण त्या ठिकाणी बघूयात. बाय बाय.